कोणत्याही हाऊसिंग सोसायटीच्या कामकाजात काही गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे ऑडिटरची नेमणूक, तसंच रेक्टिफिकेशन रिपोर्ट या त्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण AGM बद्दल बोललेलो आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर AGMशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर यासंबंधी आपण जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत सोसायटी प्लसचे फाउंडर संजय सूर्यवंशी. सर नमस्कार. मनापासून स्वागत आहे तुमचं. तर विषय खरंच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याला मराठीत मी बघितलं, दोष दुरुस्ती अहवाल, रेक्टिफिकेशन रिपोर्टला म्हणतात. तर म्हणजे नेमकं काय दोष दुरुस्ती अहवाल किंवा रेक्टिफिकेशन रिपोर्ट? दोष दुरुस्ती अहवाल किंवा रेक्टिफिकेशन रिपोर्ट जे म्हणतात त्याला याच्यामध्ये हाऊसिंग सोसायटी, आपण आता स्पेसिफिक कोऑपरेटिव्ह सोसायटी कुठलीही असेल, बरोबर, तर आपण हाऊसिंगबद्दल आता बोलतो आहे म्हणून, पण कुठली कोऑपरेटिव्ह सोसायटीनी त्याच्या ऑडिटरनी, स्टॅच्युटरी ऑडिटरने ऑडिट केल्यानंतर त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पार्ट 3 हा एक भाग असतो. म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं ऑडिट रिपोर्टचे सेगमेंट असतात. त्याच्यामधलं तिसरा पार्टमध्ये ऑडिटर त्या संस्थेचं संपूर्ण कामकाज पूर्ण बघितल्यानंतर तो सजेशन्स काही देतो की संस्थेचं कामकाज कसं चांगल्या पद्धतीने व्हावं अजून प्रगती होण्याच्या दृष्टीने, आणि काही इरेग्युलरिटीज असतील, त्याच्या त्रुटी असतील संस्थेच्या कामकाजातल्या, त्या पण देतो. असं बायलॉजच्या अनुसरून तो हे सगळ्या गोष्टी पार्ट 3मध्ये देतो. तर आपल्या कायद्यात अशी तरतूद आहे, आपल्या बायलॉजप्रमाणे 153(1) मध्ये, की सोसायटीनी ते काय दिलेले पार्ट 3चे जे सजेशन आणि इरेग्युलरिटीज असं असतं, त्याचा रिपोर्ट तयार करायचा की याच्यावर आम्ही काय कार्यवाही करणार आहोत, हे त्यांनी त्याचा अभ्यास करून त्याच्याप्रमाणे त्याचं नियोजन करायचं आहे. आणि तो रिपोर्ट जो म्हणतात आणि तो रजिस्ट्रारला सबमिट केला जातो. ही त्याची प्रक्रिया. सो ऑडिट रिपोर्ट करता ऑडिटरनी काढलेल्या सजेशन आणि त्याच्यावर संस्था जी कार्यवाही करणार आहे, तो जो रिपोर्ट तयार केला जातो त्याला दोष दुरुस्ती अहवाल असं म्हणलं जातं. म्हणजे त्या दोषांची पूर्तता कशी करणार संस्था, हे त्याच्या बेसिकली त्याचा मेन मतितार्थ तेवढा. अच्छा, दोषांची पूर्तता. म्हणजे थोडक्यात हा जो रिपोर्ट आहे, रेक्टिफिकेशन रिपोर्ट, हा ऑडिटर तयार करतो त्यांच्या ऑडिट दरम्यान? नाही, हा ऑडिटर तयार नाही करत. ऑडिटर ऑडिट सजेशन आणि इरेग्युलेटरीज पॉईंट आउट करून देतो ऑडिट रिपोर्टमध्ये. बरं. आणि संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीनी त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, आता संस्था, कारण मॅनेजिंग कमिटी हे सगळं मॅनेज करत असते, बरोबर, त्यावेळी त्या दोषांबद्दल आपल्याला काय कार्यवाही करायची ही ऑडिटरकडनं समजून घेऊन ती कार्यवाही कशी करणार आहोत, त्याच्यात काय अडचणी असेल तरी ती ऑडिटरला कन्सल्ट करून त्या कार्यवाहीचं स्वरूप ठरवून घ्यायचं असतं आणि मग तो सोसायटीने तयार करायचा हा रिपोर्ट आहे. अच्छा, थोडक्यात म्हणजे आपल्याला आधीच्या एपिसोड्सवर ज्या कमेंट्स येत आहेत, म्हणजे आता ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंगवर जो आपण एपिसोड केला, तर अनेक नागरिकांचं किंवा सभासदांचं असं म्हणणं आहे की तो अभ्यासच नसतो सभासदांचा. तर मग हा जर आपण म्हणतो रेक्टिफिकेशन रिपोर्ट करायला, तर काय साधारण त्यांची पार्श्वभूमी पाहिजे किंवा काय तयारी केली पाहिजे सभासदांनी? नाही, आता ह्यात सभासदांपेक्षा मी असं सांगेन की मॅनेजिंग कमिटीची ही जबाबदारी आहे. कारण कमिटी संपूर्ण प्रतिनिधित्व करते सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सचं, आणि कार्यवाहीचे अधिकार हे त्यांच्याकडे आहेत. जसं आपण आधीही बोललो त्याप्रमाणे की सोसायटीची जनरल बॉडी ही फक्त निर्णय घेत असते. म्हणजे सगळे सभासद एकत्र येऊन जी मीटिंग घेतली जाते ती सर्वसाधारण सभा. त्या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचं कामकाज कसं करावं याचं सगळं नियोजन होतं, आणि त्याची कार्यवाही करतं कोण, तर आपली कमिटी. सो या संदर्भात ह्या जो काही दोषदुरुस्ती अहवाल करायचा आहे त्याची जबाबदारी ही कमिटीची असते. तो व्यवस्थापक समिती किंवा मॅनेजिंग कमिटीनी ह्या रिपोर्टवर आपण कुठल्या गोष्टी आपल्या त्रुटी आहेत आणि कुठल्या गोष्टी ऑडिटरने आपल्याला सजेशन दिल्यात की ज्याची कार्यवाही संस्थेच्या प्रगतीसाठी करणं गरजेचं आहे, याच्यावर अभ्यास करून त्याचं नियोजन करणं हा त्याचा भाग आहे. अच्छा, आता सर थोडं कार्यवाहीबद्दल आपण जर बोलू शकलो तर, म्हणजे रेक्टिफिकेशन रिपोर्टची कार्यवाही नेमकी कशी होते असं? हां, आता सांगायचं तर शासन ह्याला काय केलं आहे की सहकार खात्याने थोडंसं स्ट्रक्चराईज केलं आहे की तसा एक रिपोर्टमध्ये त्याचा फॉर्म तयार केला आहे. जो रेक्टिफिकेशन रिपोर्टचा त्याचा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये कॉलम असतो त्याचा एक सिरियल नंबर, दुसरा कॉलम असतो त्याचा पोटनियम बायलॉज नंबर, कुठल्या बायलॉज नंबरप्रमाणे तुम्ही हे करायला पाहिजे, आणि मग तिसरा कॉलम असतो त्याच्यामध्ये ऑडिटरनी दिलेलं सजेशन हे लिहिलं जातं.
आणि 4थ्या कॉलममध्ये संस्थेने संस्था करणार असलेली कार्यवाही असा 4था कॉलम असतो. तर त्या 4थ्या कॉलममध्ये काय कार्यवाही करणार हे त्या ठिकाणी संस्थेने नमूद करायचं असतं. म्हणजे पॉईंट तिथं लिहायचा आहे, पोर्टनियम नंबर, नंतर ऑडिटरनी नमूद केलेला पॉईंट जो ऑडिट रिपोर्टमध्ये पार्ट 3मध्ये असेल तो, आणि त्याच्यापुढं संस्था करणार असणारी कार्यवाही कशा पद्धतीची स्वरूपाची कार्यवाही करणार हे 4थ्या कॉलममध्ये त्यांनी लिहायचं असतं. 5व्या कॉलममध्ये त्याच्यामध्ये असेल की ज्या ठिकाणी ते पुढं व्यवस्थापक समितीमध्ये त्याचं मंजुरी घ्यायची असते, आणि शेवटी त्याच्याबरोबर हे मग ऑडिटरला हे दाखवायचं असतं त्यांनी परत पूर्ण तयार केल्यावर. हा कार्यवाहीचं स्वरूप भाग आहे की हे तयार करायचं, ऑडिटरला दाखवायचं, आणि ऑडिटरनी पण त्याच्यावर रिव्ह्यू करून काय त्याचे सजेशन असेल ते द्यायचे आहेत, आणि ते सगळे दिल्यानंतर मग त्याच्यावर 3 प्रतीत हा रिपोर्ट तयार करायचा असतो. आणि त्या 3 प्रतीमध्ये मग त्याच्यावर चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर आणि ऑडिटर असे हे दोन्ही सह्या करतात. कारण ऑडिटरनी रिव्ह्यू केलं आहे, ऑडिटरनी त्यातल्या काही बदल असतील ते सुचवलेत, आणि मग अंतिम स्वरूप त्या रिपोर्टला आलं आहे, आणि त्याच्या 3 प्रती केल्यात, आणि त्या 3 प्रती व्यवस्थापक समितीच्या सभेमध्ये मंजूर केल्यात, आणि मग त्याच्यावर चेअरमन, सेक्रेटरी आणि ऑडिटरच्या सही करून तयार केला जातो. अशा पद्धतीने हा रिपोर्ट तयार केला जातो. अच्छा. थोडं आता कायदेशीरदृष्ट्या आपण बघितलं तर म्हणजे कोऑपरेटिव्ह ॲक्टनुसार या रेक्टिफिकेशन रिपोर्टचं नेमकं महत्त्व काय असतं? आता याचं महत्त्व असं आहे की बघा, ही ज्यावेळी कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या आली अंडर सोसायटी रजिस्टर्ड होते, म्हणजे तिला कायदेशीर महत्त्व म्हणजे बेसिकली अस्तित्व प्राप्त झाले. ज्यावेळी तुम्ही कुठल्या एका कायद्याच्या अंतर्गत तुमच्या बिल्डिंगची नोंदणी करताय संस्थेची, म्हणजे त्या अंतर्गत असणारे सगळे नियम, अधिनियम हे तुमच्यावर लागू आहेत. आणि मग हा रेक्टिफिकेशन रिपोर्ट हा त्याचाच एक भाग आहे की आपल्या कायद्यामध्ये दिलं आहे की सभासदांकडनं तुम्ही जे काय, म्हणजे 2 प्रकारचं संस्था काम करते. एक असतं ते आर्थिक गोष्टींचे व्यवहार करणं आणि त्याच्या संदर्भातलं, आणि दुसरा पार्ट असतो तो कुठल्या प्रकारची कागदपत्रं ठेवायची, ज्याला स्टॅच्युटरी किंवा वैधानिक कागदपत्र म्हटलं जातं. या दोन्ही कागदपत्रांचा आता ह्याच्यावर अंकुश बेसिकली शासनाचा असला पाहिजे, म्हणून शासनाने लेखापरीक्षकांचं पॅनल करून त्यांच्या मार्फत संस्थेने हे संपूर्ण ऑडिट करून घ्यावं अशी तरतूद आहे. आणि ती तरतुदीनंतर रिपोर्ट काढल्यावर तो रिपोर्ट तयार करून तो शासनाला सबमिट करायचा आहे की कारण तुम्ही त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही नोंदणी झाल्यामुळं तुम्हाला कायद्याप्रमाणे जी तरतूद आहे की दरवर्षी संस्थेने ऑडिट करायचं, आणि ऑडिट केल्यानंतर 3 महिन्याच्यात ऑडिट रिपोर्ट, रेक्टिफिकेशन रिपोर्ट करून शासनाला सबमिट करायचं की ऑडिटरनी काढलेले दोष हे आम्ही ह्याची पूर्तता करणार आहोत. सो ह्याप्रमाणे ही कायदेशीर जे आहे ह्याला बंधनकारक आहे. म्हणजे ही तरतूद जी आहे कोऑपरेटिव्ह ॲक्टची, त्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक संस्थेला हे बंधनकारक आहे की रेक्टिफिकेशन रिपोर्ट हा तुमचा ऑडिट रिपोर्ट मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत शासनाला सबमिट करणं. बरोबर. म्हणजे कायद्याअंतर्गत त्याला 100% खूप महत्त्व आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही आत्ता डेडलाईनचा उल्लेख केला, 3 महिन्यात तो सादर करणं बंधनकारक आहे. पण एखाद्या सोसायटीने नाही सादर केला किंवा तो रेक्टिफिकेशन रिपोर्टच केला नाही तर काय कार्यवाही होऊ शकते? हां, म्हणजे एक आता थोडंसं मी ॲडिशनल सांगतो. हा रिपोर्ट हा म्हणजे आपल्या तरतूद आहे की तुमचा जे आता तारखा सगळ्या फिक्स आहेत बघा. तारखा काय फिक्स आहेत की 31 मार्च नंतर 45 दिवसात तुमचं अकाउंट्स पूर्ण करणं. अकाउंट्स पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापुढं दरवर्षी 31 जुलैपूर्वी तुमचं ऑडिट पूर्ण करणं गरजेचं आहे. 31 जुलैपर्यंत जर तुमचं ऑडिट पूर्ण झालं की तिथनं पुढं 3 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळतो तो ऑडिट सबमिशनला, रेक्टिफिकेशन रिपोर्ट सबमिशन, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. म्हणजे तुम्ही नियमाप्रमाणे जर त्या डेट्सप्रमाणे गेला तर 31 ऑक्टोबर ही तुमची लास्ट डेट असते तुमचं रेक्टिफिकेशन रिपोर्ट सबमिट करण्याची. तर ह्या तारखा फिक्स आहेत. जरी नंतर आपण 31 ऑगस्टपर्यंत आपण ऑडिटरला ऑडिट रिपोर्ट सबमिट करतो, 30 सप्टेंबरपर्यंत आपण AGM घेतो, आणि 31 ऑक्टोबरपूर्वी आपला रिपोर्ट हा रेक्टिफिकेशन रिपोर्ट रजिस्ट्रारला सबमिट करणं हे बंधनकारक आहे. आता काही वेळा ऑडिट उशिरा होतं तरीसुद्धा त्या ठिकाणी ते लागू आहे की ज्या तारखेला तुमचं ऑडिट होईल तिथनं पुढं 3 महिन्याच्या ती तुम्हाला दाखल करणं गरजेचं आहे, असं आहे. आणि हे कुठं दाखल करायला लागतं तर हे डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर DSA म्हणून ऑफिस आहे शासनाचं, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर, सहकार खात्याच्या अंतर्गत. हे 2 प्रकार असतात. एक असतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस जे डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणून ऑफिसेस आहेत, आणि दुसरं आहे DSA म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर ऑफिस. या दोन्ही ठिकाणी हा रेक्टिफिकेशन रिपोर्ट सबमिट करावा लागतो. अच्छा. प्रत्येक जिल्ह्यात
हे ऑफिस हे सगळं सगळं बरोबर. ह्या सगळ्या यंत्रणा ही पूर्ण तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर, सिटी लेवलवर सगळीकडे उपलब्ध आहेत. अच्छा. आणि त्याप्रमाणे हा रिपोर्ट त्या त्या ऑफिसेसला सबमिट करून त्याची पोच घेणं हे बंधनकारक असतं. आणि आता पुढं जर हे तुम्ही केलं नाही हो. तर ह्याची कारवाईचे अधिकार हे सगळे उपनिबंधक सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या दोघं ज्या आहेत, म्हणजे तालुका लेवलवर सहाय्यक निबंधक असतात आणि सिटी लेवलवर उपनिबंधक असतात, यांना ह्याच्या संदर्भातले संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. बरं. आता संस्थेवर कारवाई करताना काय होतं, तर संस्थेवर कारवाई करताना आपण जर बघितलं तर जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संस्थेचं कामकाजाचं प्रतिनिधित्व कोण करतं आहे, तर ती कमिटी करते आहे. त्यामुळं ह्या संदर्भातली संपूर्ण जबाबदारी ही येते ती समितीवर येते. म्हणजे समितीने हा रिपोर्ट सबमिट करणं, रिपोर्ट तयार करणं आणि सबमिट करणं ही जबाबदारी त्यांची आहे. आणि ते नाही झालं तर याच्यामध्ये निलंबनाची कारवाई व्यवस्थापक समिती आणि त्यातल्या त्या समितीच्या वर समितीमध्ये पण अंतर्गत काय असतं तर पदाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी त्यातल्या त्यात ती जास्त असते. दोघांची जबाबदारी आहे, म्हणजे पदाधिकाऱ्यांची पण आहे आणि जर पदाधिकारी लक्ष देत नसेल तर समितीची पण आहे, समिती सदस्यांची, की त्यांनी हा मुद्दा पुढं घेऊन रेक्टिफिकेशन रिपोर्ट पूर्ण तयार होऊन तो रजिस्टर सबमिट होतो आहे याच्या संदर्भातला फॉलोअप ठेवणं हे गरजेचं आहे. सो म्हणून निलंबनाची कारवाई ही पूर्ण समितीवर पण होऊ शकते किंवा फक्त पदाधिकाऱ्यांवर पण होऊ शकते. हे निलंबन करण्याचे जे काय अधिकार आहेत हे सगळे रजिस्ट्रारला आहेत. रजिस्ट्रार त्या संदर्भातलं संस्थेचं कामकाज, त्याच्यामधला ग्रेव्हन्सी हे सगळं बघून निलंबनाची कारवाई करतो. मॅक्सिमम तरतूद आहे की 5 वर्षाकरता संपूर्ण समिती बरखास्त करता येते. तर आता मग त्याला पिरियड 5 वर्षापेक्षा कमी करायचं काय करायचं हा त्या डिस्क्रिशनरी पॉवर ह्या रजिस्ट्रारकडे आहेत. अच्छा. पण कारवाई होऊ शकते का? हो, निलंबन होऊ शकतं. म्हणजे इतकं म्हणून याला सगळ्या सोसायटी आणि सगळ्या व्यवस्थापक समितीनी ह्याचं महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही रेक्टिफिकेशन रिपोर्ट तयार करून वेळेत सबमिट करणं ही याच्याकडं दुर्लक्ष करता कामा नये. मला वाटतं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे जो आत्ता संजय सरांनी सांगितला, की ऑडिट वेळेत करणं, मुळात AGM वेळेत घेणं, ऑडिट वेळेत करणं, रेक्टिफिकेशन रिपोर्ट सादर करणं, ते नाही केलं तर थेट निलंबनाची कारवाई आहे. आता थोडं आपण ऑडिटरकडे येऊया, की ऑडिटरची नेमणूक जी आहे लेखापरीक्षकाची, तर या संदर्भात काय तरतूद आहे? म्हणजे सहकार याच्यात पण तरतूद आहे की दरवर्षी, म्हणजे एक तर पहिली काय तर प्रत्येक संस्थेने 1 वर्ष म्हणजे वर्ष पूर्ण झालं, आर्थिक वर्ष पूर्ण झाले की तिथनं पुढं 4 महिन्याच्या आत त्यांनी ऑडिट पूर्ण करून घेणं आणि ते ऑडिट हे शासनाने नियुक्त केलेलं जे ऑडिट पॅनल आहे त्यांच्याकडनं हे करून घेणं गरजेचं आहे. आणि ते ऑडिट पॅनल हे म्हणजे शासनाने नियुक्त केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात कॅटेगरी आहेत, A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी. तर हाऊसिंग सोसायट्यांची तरतूद अशी आहे त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये ज्यांना म्हणजे शासकीय लोन नाही आहे अशा संस्था ह्या 81B कॅटेगरीखाली येतात. 81B कॅटेगरी. आणि 81B कॅटेगरी म्हणजे ज्याचा शासकीय लोन नाही त्यांना शासनाने नियुक्त केलेलं जे ऑडिटचं पॅनल आहे त्या ऑडिटरकडनं संस्था ऑडिट करून घेऊ शकते. फक्त संस्थेला कंपल्शन आहे की दरवर्षी हे ऑडिट करायला पाहिजे असं आहे. हो. आणि त्याच्यावर म्हणजे ही तरतूद आहे. आणि आपल्या बायलॉजप्रमाणे तरतूद आहे की 151A नुसार दरवर्षी संस्थेने लेखापरीक्षकाची निवड करावी. बरं. फक्त हाच मुद्दा थोडा अजून एक्सप्लेन करायचा म्हटला तर ही जी ऑडिटरची नेमणूक आहे ती संस्थेनी म्हणजे सोसायटीनी कशी आणि केव्हा करावी असं एक. आता ती पण तरतूद आहे. संस्थेनी 30 सप्टेंबरपूर्वी आपली AGM घ्यायची आहे. तर दरवर्षीच्या AGMमध्ये तुमचा म्हणजे पुढे ज्या वर्षी हे घेत आहे त्या आर्थिक वर्षाचं ऑडिट करण्यासाठी वैधानिक लेखापरीक्षक स्टॅच्युटरी ऑडिटरची नेमणूक ही जनरल बॉडी मीटिंग ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये करायची. तसा विषय कंपल्सरी त्या AGMच्या विषयपत्रिकेवर असणं गरजेचं आहे. आणि AGM ह्याच्यामध्ये तुमच्या ऑडिटरची नेमणूक ही AGMमध्ये करणं ही तरतूद आहे. अच्छा. दरवर्षी करायची. आणि त्याला पुढं तरतूद पण आहे, एक तर ती नेमणूक पण करायची आहे आणि 31 ऑक्टोबरपूर्वी तुम्ही शासनाला पत्र देऊन सांगायचं आहे की
तुमच्या ह्या आर्थिक वर्षाचं ऑडिटर कोण आहे हे कळवण्याची तरतूद पण त्याच आहे. त्या तरतुदीप्रमाणे तुम्हाला शासनाला कळवून त्यांची पोच घेऊन 31 ऑक्टोबरपूर्वी हे दाखल करणं गरजेचं असतं. अच्छा, हा जो सर मुद्दा आहे ना, म्हणजे ऑडिटरची नेमणुकीविषयी आपण बोलतोय, तर तो ऑडिटर जो येतोय आपल्याकडे तो खरंच ऑथेंटिक आहे ना, तो तितका अनुभवी आहे ना, हे कसं सोसायटीने चेक करावं? शासनाने ह्याला पण म्हणजे सांगायचं तर हे सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. एक तर असं आहे की आत्ता सांगितल्याप्रमाणे 81A म्हणजे ही CA आणि चार्टर्ड अकाउंटंट आणि गव्हर्नमेंटचं जे स्पेसिफिक ऑडिट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये असणारे नियुक्त केलेले ऑडिटर हे त्यात असतात. 81 आता ह्याच्यामध्ये दुसरी कॅटेगरी जी B कॅटेगरी आहे याच्यामध्ये ऑडिटर ज्यांना 10 वर्ष जे ह्याच्यामध्ये प्रमाणित लेखापरीक्षक असतात, म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिटर म्हणतात त्याला, सर्टिफाईड ऑडिटर. सर्टिफाईड ऑडिटर म्हणजे प्रमाणित लेखापरीक्षक ज्यांचं 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे ऑडिटर म्हणून, त्यांना B कॅटेगरीमध्ये घेतलं जातं. आणि ज्यांचं 10 वर्षापेक्षा कमी अनुभव आहे त्यांना C कॅटेगरीमध्ये घेतलं जातं. आता दोन्हीत फरक काय, तर B कॅटेगरीचा ऑडिटर हा 100 मेंबरपेक्षा जास्ती नंबर असणाऱ्या सोसायट्यांचं ऑडिट करू शकतो. C कॅटेगरीवाला मात्र बिलो 100च्याच सोसायट्यांचं ऑडिट करू शकतो. अच्छा, हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे बीला 10 कितीही मेंबरच्या सोसायटीचं ऑडिट करू शकता आणि Cला मात्र बिलो 100. अच्छा, असं आहे. थोडक्यात म्हणजे सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीने हे सगळं बघणं गरजेचं आहे ऑडिटरची नेमणूक. हो, आणि अजून सांगायला की शासनाने याला हे पॅनल नियुक्त केलं जातं. तर पॅनल त्याच्यामध्ये प्रत्येक ऑडिटरला रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो आणि तो रजिस्ट्रेशन नंबर दर 3 वर्षांनी रिन्यू केला जातो. त्यामुळं संस्थेने ज्यावेळी ऑडिटर येणार आहे त्यावेळी ऑडिटरचा रजिस्ट्रेशन नंबर पाहणं. समजा तुम्ही गेलात तर तुम्हाला हे शासनाचं सहकारायुक्त.com म्हणून हे आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावर जर गेलात तर तो नंबरही तुम्हाला व्हेरीफाय करता येतो. म्हणजे आपल्याकडे येणारा ऑडिटर हा पॅनलवर नक्की आहे का हे सुद्धा संस्थेने बघणं ही व्यवस्थापक समितीची जबाबदारी आहे आणि त्यांनी हे करणं गरजेचं आहे. प्लस त्याचबरोबर आत्ता B आणि Cचं कॅटेगरीचं जे सांगितलं त्याप्रमाणेच तुमची संस्था 100 मेंबरपेक्षा वरती असेल तर तुम्ही B कॅटेगरीचा ऑडिटर निवडताय ना हे पण काळजी घ्या. बरोबर. एक मुद्दा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की ऑडिटरची नेमणूक झाल्यावर ते सहकार खात्यास कळवणं का बंधनकारक आहे आणि ते कसं कळवायचं? ते कळवणं म्हणजे बंधनकारक आहे कारण ही जबाबदारी सोसायटीकडे आहे. तरतूद आहे, हे कायदेशीर तरतूद आहे. म्हणजे तारखा मी मगाशी सांगितल्या, 31 मार्चनंतर 45 दिवसात अकाउंट्स, 31 जुलैपर्यंत ऑडिट, 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑडिट रिपोर्ट सबमिट करणं ही कायदेशीर तरतूद आहे कॉपरेटिव्ह ॲक्टची. आणि त्याच्यानंतर तो ऑडिटर नेमून 30 सप्टेंबरपूर्वी AGM घेणं आणि 31 ऑक्टोबरपूर्वी ऑडिटरची हे करून जे काय ठराव जनरल बॉडी ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये केलेला ठराव त्याची प्रत ही शासनाला दाखल करणं आणि त्याची पोच घेणं हे तरतूद पाळणं बंधनकारक आहे. आणि त्याला पुढचं आहे तरतूद, ही पण थोडीशी ॲड करतो. 1 नोव्हेंबरनंतर जर तुमचा ऑडिटर तिथं नोंदवलेला नसेल तर उपनिबंधकांना अधिकार आहे, ते त्यांना हवा तो ऑडिटर संस्थेवर त्याला नेमू शकतात आणि त्याच्याकडनं ते ऑडिट करून घेऊ शकतात. पुढचा प्रश्न हाच होता माझा की त्या ठराविक मुदतीत जर नाही निवड केली तर थेट सहकार खात्यामध्ये तुम्ही म्हटलं उपनिबंधक नेमणूक करू. म्हणजे ह्या सगळ्या तारखा या बंधनकारक आहेत, कायद्याने बंधनकारक आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा अधिकार रजिस्ट्रारला सुद्धा नाही आणि संस्थेला सुद्धा नाही आहे. त्यामुळे संस्थेने हे पूर्ण करणं आणि जर नाही केलं तर मग तुम्हाला तो ऑडिटर नेमण्याचा अधिकार सोसायटी गमावते आणि मग उपनिबंधक त्यांच्याकडनं ह्या ज्या सोसायट्यांचं लेखापरीक्षक नेमलेलं नाही त्यांना त्यांच्याकडच्या बेसिकली ऑडिट पॅनल म्हणजे त्याच ऑडिट पॅनलवरनं त्यांच्याकडनं हे अलॉटमेंट केलं जातं आणि मग त्या ऑडिटरकडनं संस्थेने ऑडिट करून घेणं बंधनकारक आहे. अच्छा, मला वाटतं की आपण सविस्तर चर्चा केलेली आहे रेक्टिफिकेशन रिपोर्ट आणि ऑडिटर नेमणूक. तसा थोडासा टेक्निकल विषय आहे पण मला वाटतं सरांनी खूपच चांगल्या सोप्या पद्धतीने. आणि हे काय थोडंसं मला सांगायला लागेल की संस्थेने ह्याच्याकडं काळजीपूर्वक बघणं किंवा आता नवीन तरतुदी ह्या सगळ्या आलेल्या आहेत. ह्या सगळ्या तरतुदीप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टींना AGMला जेवढं महत्त्व आहे तेवढंच या रेक्टिफिकेशन रिपोर्टला पण महत्त्व आहे आणि तेवढंच ऑडिटर नेमणुकीला पण महत्त्व आहे. सो कॅज्युअल घेऊ नये. राईट.
आणि त्याचं महत्त्व समजून घेऊन त्या ह्याच्यामध्ये हे करू. अन्यथा आत्ता अशा पद्धतीने डेप्युटी रजिस्ट्रारनी पुण्यामध्ये निलंबनाची कारवाई कमिटीवर किंवा पदाधिकाऱ्यांबरोबर केलेली आहे. बरं. त्यामुळं असं होणार नाही की नाही होणार आमच्या बाबतीत, असं होत नाही. तर रजिस्ट्रार जर जसे ग्रेव्हन्सी असेल आणि जशी तक्रार असेल त्याप्रमाणे कारवाई करतात ते. ओके. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड आम्हाला नक्की सांगा. तसंच तुमच्या मनातल्या शंकांची उत्तरं ऑडिटर संदर्भातले असेल किंवा रेक्टिफिकेशन रिपोर्ट हे मिळाली का तेही आम्हाला कळवा. अजून काही नवीन विषय असतील तुमच्या डोक्यात की ज्याच्याविषयी A to Z हाऊसिंग सोल्युशन्समध्ये आम्ही बोलायला पाहिजे, संजय सरांनी सांगितलं पाहिजे माहिती असं वाटत असेल तर ते विषयी पण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि AGMचा एपिसोड आम्ही सुरुवातीला उल्लेख केला. AGMच्या एपिसोडला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. चुकून जर तो ऐकायचा राहिला असेल, बघायचा राहिला असेल तोही नक्की बघा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बघत राहा आणि ऐकतही राहा A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट.